तर आज ना संचितचे पप्पा ना आम्हाला नेण्यासाठी आलते आणि मग आल्यानंतर जावई बापूला मम्मीने काय काय स्वयंपाक बनवलाय ते तुम्हाला दाखवते. तर वरण केलतं, पिवळा बटाटा, इथं आहे मस्त अशी भेंडी आणि त्यांना कारलं पण आवडतं. त्यामुळे थोडंसं कारलं पण केलं होतं आणि कारलं छान पण लागतं खाण्यासाठी. नंतर इथं आहे तिळाची चटणी, दही, नंतर चपाती, पापड आणि हा आहे भात. आता व्हेजमध्ये करायचं म्हणलं ना 2-3 भाज्या लागतातच करायला. तसं नॉन-व्हेजमध्ये कसं आपलं पटकन चिकन, मटण आपलं सुक्कं पातळ केलं की झालं, विषय संपला. तसं व्हेजमध्ये कसं 2-3 भाज्या, थोडंसं पापड, भात असं आलंच की. नंतर मग आता घरात खायचं असले तर चालतं, पण आता कोण स्पेशल यायचं म्हणलं आपण काय 1-2 भाजी देतो का? नाहीच की. त्यामुळे मस्त असं मम्मीने छान असं ताट तयार केलं होतं आणि काय-काय ताटात बसत नव्हतं. त्यामुळे पापड, दही आणि भात ते साईडलाच ठेवलं होतं. आता एवढं सगळं ताट तयार केलंय म्हणल्यावर मम्मी लगेचच आता जेवण त्यांना द्यायला गेले. आता मी जेवण करून बसले होते, आवरायचं होतं म्हणून. नंतर संचितचं पण झालं होतं. संचित दही खात बसला होता. नंतर ते जेवते तोपर्यंत माझं आवरून पण झालं होतं. चला तर बाय.